प्रत्येकाचा उद्देश हाच आहे की ह्यांच्यात कशी भांडणं लागावी। की 6,500 जाती या संविधानाने एकत्र ठेवल्यात। सरकारचे जे काही पेरलेले हेर असतील तर ते या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत। एक प्रेमाचा धागा होता तो उसवती का काय, सामाजिक सलोखा नष्ट होतोय का काय, विद्वेष जाती वाढतोय। जय भारत जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, आपण बघत असाल की महाराष्ट्रामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून अत्यंत भयावह परिस्थिती अशी निर्माण झालेली आहे। हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये मुद्दा उपस्थित केला जाईल आणि तिथं आरक्षण मिळेल अशी अपेक्षा आहे, परंतु तरीही समाजामध्ये जातीमध्ये तेढ निर्माण करणारे वक्तव्य केले जात आहेत आणि त्यातून महाराष्ट्राचं वातावरण हे जाती तेढ निर्माण होती की काय, कुठं दंगल होती की काय, कुठं काय काय होऊ शकते अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। अशा परिस्थितीमध्ये या पुण्यामध्ये सामाजिक सलोखा आरक्षण परिषदेचं आयोजन केलेलं आहे आणि आता आपल्यासोबत आयोजक आहेत। आयोजकाची आपण प्रतिक्रिया जाणून घेऊया। डॉक्टर साहेब, काय सांगाल तुम्ही की आपण ही परिषद आयोजित केली, याच्या पाठीमागचा काय उद्देश आहे? महाराष्ट्रामध्ये सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा खूप ऐरणीवर आलेला आहे। माननीय मनोज जरांगे पाटलांच्या लाखोंच्या सभा महाराष्ट्रात होत आहेत। त्याचबरोबर ओबीसी आरक्षणाच्या संदर्भात देखील नामदार छगन भुजबळ साहेबांच्या सभा देखील मोठ्या प्रमाणात होत आहेत। दोन्ही बाजूने वक्तव्य अत्यंत तिखट पद्धतीने केलं जात आहे। त्याच पद्धतीने धनगर आरक्षण असेल किंवा मुस्लिम आरक्षण असेल, या संदर्भात देखील त्या समाजाच्या भावना अतिशय तीव्र आहेत। मराठा समाज जर ओबीसीत आला तर ओबीसी समाजावरती मोठ्या प्रमाणात अन्याय होईल, अशा प्रकारची भूमिका ओबीसी समाजाची आहे आणि आम्हाला 75 वर्ष आरक्षणापासून वंचित ठेवले। आमचे लोक आत्महत्या करतायत, आमच्या मुलांना शिक्षण मिळत नाही, अशा प्रकारच्या तीव्र भावना मराठा समाजाच्या आहेत। विशेषतः ग्रामीण पट्ट्यातल्या मराठ्याच्या भावना खूप तीव्र आहेत। त्याचबरोबर धनगर आरक्षणाच्या संदर्भात धनगर आरक्षण एसटी मध्ये ओबीसी आदिवासीमध्ये आरक्षण मागतायत, ते जर आदिवासीमध्ये आले तर आमच्यावर अन्याय होईल, अशा प्रकारची भूमिका आदिवासी बांधवांची आहे। धनगर आरक्षणाच्या संदर्भात देखील धनगर बांधवांची भावना आहे की आम्ही धनगर आणि धनगड या एका शब्दाच्या फरकामुळे एसटी आरक्षणापासून आम्ही वंचित आहोत, अशा प्रकारची त्यांची भूमिका आहे। मातंग समाजाची एक वेगळी भूमिका आहे। त्यांचं असं मत आहे की एससी प्रवर्गामध्ये 3 प्रवर्ग करावेत, आम्ही देखील आरक्षणापासून वंचित राहतो, अशा प्रकारच्या वेगवेगळ्या समाजाच्या भूमिका आहेत। मुस्लिम समाजाच्या संदर्भात जे काही 5% आरक्षण त्यांना नोकरी आणि शिक्षणात दिलं होतं, त्यातील शिक्षणाच्या आरक्षणाला कुठल्याही प्रकारे न्यायालयाने रद्द केलेलं नाही, मात्र शासन ते लागू करत नाही। त्यांच्याही खूप भावना तीव्र आहेत। तर या संदर्भात जे काही महाराष्ट्रामध्ये जी काय आमची गावगाड्यातली जी काही आमची सगळी स्थिती होती आणि त्यामध्ये जी काय एक प्रेमाचा धागा होता तो उसवती का काय, सामाजिक सलोखा नष्ट होतोय का काय, विद्वेष जाती वाढतोय, एकमेकाबद्दलचे द्वेषपूर्ण अशा प्रकारची वक्तव्य येत आहेत आणि अशा स्थितीमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले, राजश्री शाहू महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या विचाराने आम्ही काम करणारे आहोत असं आम्ही सांगतोय। मात्र वरवर आम्ही हे बोलतोय, आतून प्रत्येकाबद्दल संशयाचं वातावरण निर्माण झालेलं आहे। ओबीसी समाजाचा माणूस समोर जर आला तर मराठा समाजाचा माणूस त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतोय, मराठा समाजाचा माणूस त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहतोय आणि म्हणून या संदर्भात एक समाजातले चांगले विचारवंत यावेत आणि सामाजिक सलोखा आरक्षण परिषद व्हावी या शहरात, अशा प्रकारची भूमिका फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊंच्या विचाराने काम करणाऱ्या सर्व जाती धर्माच्या लोकांनी एकत्रित येऊन हा आम्ही निर्णय घेतलाय आणि रविवारी 24 डिसेंबर रोजी संत तुकाराम नगर येथील आचार्य यात्रे प्रेक्षागृहामध्ये ही परिषद सायंकाळी 4 वाजता होणार आहे। या परिषदेला मानवजी कांबळे त्याचं अध्यक्षपद त्यांनी स्वीकारलेलं आहे। सुभाष वारे, जे प्राध्यापक सुभाष वारे आहेत, हे उद्घाटक असणार आहेत। याच्यात वक्ते म्हणून जे येणार आहेत ते माननीय प्रवीणदादा गायकवाड हे वक्ते म्हणून येणार आहेत। ते मराठा समाजाच्या माध्यमातून आपली भूमिका EWSच्या संदर्भात मांडणार आहेत। ॲडव्होकेट मंगेश ससाने हे जे ओबीसी समाजाचे नेते आहेत, विचारवंत आहेत, ते भूमिका मांडणार आहेत। माननीय राजेंद्र कोंडरेजी हे मराठा अभ्यासक आहेत, मराठा महासंघाचं प्रतिनिधित्व करतात,
तेही त्या ठिकाणी भूमिका मांडणार आहेत. माननीय डॉक्टर शिवानंद भानुशे हे मराठा आरक्षणाच्या संदर्भात भूमिका मांडणार आहेत. माननीय अंजुम इनामदार जे आहेत ते मुस्लिम बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी आपली भूमिका मांडणार आहेत. तसेच माननीय प्रताप गुरव हे 12 बलुतेदार आणि ओबीसी संघटनेच्या माध्यमातून आपली भूमिका मांडणार आहेत. आणि माननीय संजय भिशे आणि माननीय सतीश कसबे हे मातंग समाजाच्या वतीने भूमिका मांडणार आहेत. आणि माननीय अजित चौगुले हे देखील ओबीसी धनगर बांधवांच्या वतीने त्या ठिकाणी हे भूमिका मांडणार आहेत. आरक्षणाचं जे वातावरण आहे आणि आरक्षणाची जी लढाई आहे, तर या ठिकाणी यामध्ये जाती जातींमध्ये तेढ निर्माण होत आहे. आणि जाती जातीमध्ये तेढ निर्माण होत असताना बेताल वक्तव्य करून या ठिकाणी दोन समाजामध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जातोय. कारण आज महाराष्ट्र हा 18 पगड जातींचा आहे. यामध्ये महाराष्ट्रातील जनता, सर्वसामान्य जनता या ठिकाणी गोळ्यामेळ्याने राहते. पण या ठिकाणी काही समाजकंटक असतील किंवा सरकारचे जे काही पेरलेले हेर असतील, तर ते या ठिकाणी दोन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. समाजाला एक संदेश देऊ इच्छितो की वरच्या नेत्यांनी, वरच्या फळीतल्या सरकारने किती जरी काही जरी केलं तरी या ठिकाणी आपल्यामध्ये सर्वसामान्य माणसांमध्ये, सर्वसामान्य जातीच्या लोकांमध्ये आपापसात सलोखा राखावा. आपापसांमध्ये तेढ निर्माण होऊ नये. आपण जसे पूर्वी होतो त्याप्रमाणेच आपण एकोप्याने राहावे. आणि या महाराष्ट्रामध्ये जी अशांतता पसरलेली आहे, तर ती अशांतता पसरू नये यासाठी या सामाजिक परिषदेचे आयोजन केलेले आहे. आदि जाति में इधर प्रॉब्लम हो रहे हैं. आज महाराष्ट्र में खोके सरकार और भारत देश की मनवादी सरकार संविधान को डिस्टर्ब करने का काम पूरा देश में करते हैं और महाराष्ट्र में करता है. मैं पिंपरी चिंचवड़ के शिव छत्रपति शाहू फुले, डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर, अन्ना भाऊ साठे के सभी कार्यकर्ताओं को सलाम करना चाहता हूं, उनको सल्यूट करना चाहता हूं कि एक अच्छा विषय पर उन्होंने एक परिषद लिया है आज पिंपरी चिंचवड़ में. क्योंकि आपको मालूम है मराठा और ओबीसी के विरोध में, धनगर और मातंग समाज के विरोध में, क्रिश्चियन और मुस्लिम के विरोध में लड़ाई कराने के काम पूरे देश में हो रहे हैं. इसलिए बहुत सारे प्रॉब्लम्स और अनएम्प्लॉयमेंट के बारे में बात नहीं करते हुए, एजुकेशन के बारे में बात नहीं करते हुए, इंडस्ट्रियल डेवलपमेंट की बात नहीं करते हुए, एग्रीकल्चर ग्रोथ के बारे में बात नहीं करते हुए, जीडीपी को हाई अप नहीं करते हुए, इस प्रकार का लोअर लेवल का बात करते हुए ईवीएम को सेटअप करने के काम पूरा देश में होते हैं. इसलिए आज हमारा ये परिषद द्वारा हम लोग ये बात बताएं, एक सलोग, एक रिलेशन मेंटेन करते हुए कृषि समाज, मुस्लिम समाज, मराठा समाज, ओबीसी समाज, बाकी धनगर समाज, सभी समाज इकट्ठा होते हुए एक मुद्दा लेके भारत सरकार और खोका सरकार के सामने रखना चाहता हूं. इसलिए हमारा ये परिषद, इसलिए मैं सभी को सलाम करते हुए की प्रत्येकाचा उद्देश हाच आहे की ह्यांच्यात कशी भांडणं लागावी. की 6,500 जाती या संविधानाने एकत्र ठेवल्यात. घरात दोन भाऊ एकत्र राहू शकत नाहीत. आणि आपण गोळ्यामेळ्याने राहणाऱ्या भारतात विविधतेने नटलेली सगळी माणसं, विविध भाषा असतील, जाती असतील, धर्म असतील, हे सगळे एवढे एकत्र गुण्यागोविंदाने कसे राहू शकतात हे त्यांना खपत नाही. प्रत्येक समाजात कशी भांडणं लागेल याचा पुरेपूर बंदोबस्त या सरकारने करून ठेवलेला आहे. हे सरकार हेच करू इच्छित आहे की यांच्यात कशी भांडणं लागावी, कसे दंगल व्हाव्या, कशा ह्या व्हाव्या, आणि ह्या पेटून जे आरक्षण मागणारी पिढी ही कशी बरबाद करता यावी. कारण ह्याच्या भरडले कोण जाणार. तुम्ही बघत असाल आज जरांगे पाटलांच्या सभेला युवक भरभरून प्रतिसाद देतोय, त्यांच्यावर केसेस टाकल्या जात आहेत. इथं कमिटमेंट केली जाते की आम्ही केसेस मागं घेऊ, पण आजपर्यंत त्या केसेस मागं घेतल्या जात नाहीयेत. यांचा नेमका उद्देश काय. आरक्षण देणं आणि घेणं हा खूप वेगळा विषय आहे. तुम्ही बघितलं असेल हा आरक्षण अखत्यारीत देतोय सेंट्रल गव्हर्नमेंटच्या, आणि आम्हाला इथलं स्टेट गव्हर्नमेंट सांगतंय की आम्ही देतोय. म्हणजे दिशाभूल नेमकी कोणाची चालू आहे आणि कुठल्या प्रकारे चालू आहे. आम्ही सरसकट देतोय, आम्ही हे करतोय, आम्ही हे ते करतोय. म्हणजे ह्या दोन्ही समाजाला असं अनबॅलन्स ठेवणं आणि यांच्यामध्ये भांडणं लावणं हा उद्देश आहे. पण पिंपरी चिंचवड मधील जे बसलेले आमचे सगळे बांधव आहेत, मराठा बांधव, त्यांनी जी काही भूमिका घेतली की सामाजिक सलोखा आरक्षण परिषद जी आहे, या परिषदेतनं हेच दिसून येतंय की आम्ही एकत्रच आहोत. आमच्या मागण्या जरी वेगळ्या वेगळ्या असल्या, आमच्या भूमिका जरी वेगळ्या वेगळ्या असल्या, तरी माणूस म्हणून आम्ही घरातनं बाहेर निघालो तर आम्ही भारतीय आहोत. हा उद्देश यातनं दिसून येतो आणि यातनं या सरकारला चपकार आहे खूप चांगली, अशी मी सांगू.